श्री स्वामी समर्थ. पितृदोष आणि कालसर्पदोष दूर करण्यासाठी अमावस्या तिथी अत्यंत शुभ मानली जाते. या दिवशी काही उपाय केल्यास जीवनातील अनेक समस्या दूर होऊन माणसाचे जीवन सुखी होते अशी मान्यता आहे. श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कीर्ती आणि आपण पाहतात नंबर 1 GK 197. नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहता येतील. तर आषाढ महिन्याच्या अमावस्याला आषाढी अमावस्या किंवा हलाहरी अमावस्या म्हणतात. चांद्र मासानुसार आषाढ हा वर्षातील चौथा महिना आहे. आषाढ महिन्यातील अमावस्या हिंदू धर्मात खूप महत्त्वाची मानली जाते. या दिवशी पवित्र नदी, तलावात स्नान करून पितरांसाठी दान व नैवेद्य देण्याचा नियम आहे. या दिवशी पितरांसाठी व्रत करण्याची परंपरा आहे. यामुळे तुमच्यावर पितरांची कृपा राहते. पितृदोष आणि कालसर्पदोष दूर करण्यासाठी अमावस्या तिथी अत्यंत शुभ मानली जाते. या दिवशी काही उपाय केल्यास जीवनातील अनेक समस्या दूर होऊन माणसाचे जीवन सुखी होते अशी मान्यता आहे. सुख समृद्धी मिळवण्यासाठी आषाढ अमावस्येच्या दिवशी काय करावे हे जाणून घेऊया. आषाढ अमावस्येला हे काम कराच. धार्मिक शास्त्रांमध्ये पौर्णिमेसारखेच अमावस्येलाही स्नान आणि दानाला विशेष महत्त्व मानले जाते. त्यामुळे आषाढ अमावस्येला लवकर उठून पवित्र नदीत स्नान करावे. अमावस्या तिथी ही पूर्वजांना समर्पित असते असे मानले जाते. या दिवशी स्नान केल्यानंतर त्यांची पूजा करावी. अशा स्थितीत स्नान केल्यानंतर पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तर्पण करावे. याशिवाय तुमच्या कुंडलीत पितृदोष असल्यास आषाढ अमावस्येला सूर्य, भगवान शिव, माता गौरी आणि तुळशीला 11 वेळा प्रदक्षिणा घालावी. याशिवाय आषाढ अमावस्येला कोणत्याही गरीब किंवा गरजूला दान दक्षिणा द्या. शक्य असल्यास या दिवशी गरजू लोकांना अन्नदान करा. अमावस्येला वृक्षारोपण करा. या दिवशी कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात स्तोत्र आणि स्तुतीसह देवाचे आभार मानून करावी. यज्ञ करावा. यामुळे पितृऋणातून मुक्तता मिळते. अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहता येतील. पुन्हा भेटू नवीन भागात. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.